भक्तांची वारी पांडुरंगाच्या दारी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, या म्हणीप्रमाणे संपूर्ण राज्यभरातून पंढरपूर येथे वारकरी आपल्या दिंड्या घेऊन, तसेच सर्वसामान्य वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन पायी पंढरपूरला गेले आहेत. करंजी येथून रामगड व उत्तरेश्वर पायी दिंडी, वैजू बाभुळगाव येथून संत तनपुरे बाबा दिंडी, करंजी घाट येथून श्री संत गव्हाणे बाबा यांची दिंडी, तसेच रुद्धेश्वर येथील संत उंबरेकर महाराज यांची दिंडी व अमरापूर येथील भैरवनाथ महाराज यांची दिंडी, अशा विविध प्रकारच्या दिंड्या करंजी परिसरातून गेल्या आहेत. या दिंड्यांना भेट देण्यासाठी पत्रकारांची वारी पांडुरंगाच्या दारी असे ब्रीद घेऊन गेल्या 2 वर्षापासून करंजी, मिरी व तिसगाव परिसरातील पत्रकार हे अभियान राबवत आहेत. या अभियानामध्ये अशोक मोरे, तुळशीदास मुखेकर, विलास मुखेकर व भिवसेन एक दिवसाची वारी करत, प्रत्येक वारीला भेट देत, त्यांचा सन्मान करत, त्यांच्या बरोबर पायी चालत या वारीचा आनंद घेतला. या वर्षी या दिंड्यांना भेट देत उपक्रम साजरा केला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची धार्मिक परंपरा, आद्य दैवत पांडुरंगाचे दर्शन व पायी वारीला जाणाऱ्या सर्व भाविकांचे आशीर्वाद घेत ही दिंडी 1 दिवसाची वारी पत्रकारांनी पूर्ण केली. यावेळी काका महाराज मुखेकर, महादेव महाराज वांडेकर, पुष्पाताई महाराज जगताप, वैष्णवी दिदी मुखेकर, बाळासाहेब महाराज पाठक यांनी संवाद न्यूज 18शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. गेली 9 वर्षापासून वैकुंठवासी हरिभक्तपराय सुरेभान महाराज यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तपराय राम महाराज येळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालू आहे. या सोहळ्यामध्ये हरिभक्तपराय उद्धव महाराज जाधव आणि मी काका महाराज मुखेकर यांच्या मार्गदर्शनाने हा उत्कृष्ट अशा प्रकारचा सोहळा चालू आहे. चालू वर्षी आम्ही भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष असणारे आमचे परमचे श्री विजय भाऊ कळमकर, विजय भाऊ पोटफळे आणि सदा अण्णा कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा यथार्थपणे चालू आहे. आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये भाविक खूप आनंदाने पंढरपूरकडे जाताना सर्व भाविक गुण्या गोविंदाने जातात. अशा प्रकारची आमची वारी चालू आहे. तनपुरे बाबा पायी दिंडी सोहळा क्षेत्र पंढरपूर हा गेले 18 वर्षापासून हा सोहळा गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व तरुण भजनी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी येतो. प्रत्येक वर्षी आपण हा सोहळा पंढरपूरला नेत असतो. याही वर्षी सर्व आमच्या तरुण भजनी मंडळानं, ग्रामस्थानं अतिशय सुंदर असं नियोजन या सोहळ्याचं केलं आणि तो सोहळा आता आपण पंढरपूरला घेऊन चाललो. आज दुपारी अकोला या गावामध्ये राजेंद्र पाटील यांच्या घरी आपण सर्व वारकरी महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त तरुण मंडळ आहे, पण कुठल्याही प्रकारचं या सोहळ्यामध्ये व्यसन केलं जात नाही. कुठल्याही प्रकारचा तरुण मंडळाचा त्रास नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टी आपण सांगितल्या की तो त्या गोष्टीचं पालन करतो, हे एक या सोहळ्याच्या माध्यमातून सांगण्यात येतं. पंढरीच्या वारीच्या वाटेवर आहोत आपण सर्वजण वारकरी, आणि सर्वजण वारकरी आनंदात उत्साहात आपल्या आईला भेटायला चालू. पंढरपूरला आपली माऊली सगळ्यांची वाट पाहते आणि म्हणून त्यांना वाटेवरून आपण भेटायला चालू. आणि खरोखर वारकरी जीवन हे सर्वांग सुंदर असणारं जीवन आहे महाराज. या वारकरी जीवनात काही कमी पडत नाही. नाहीतर आपण जर आजूबाजूचं जग बघितलं तर काहीच आनंद, उत्साह किंवा समाधान राहतं नाही. बरंच काही मिळवण्याच्या नादात आपण मानसिक आरोग्य संपवलेलं आहे.
आणि मग काय मिळवण्याच्या नादात काय गमावलंय हे काही आपल्या लक्षात येत नाही का. मग आपलं जीवन असं आहे, आरोग्य आहे तर संपत्ती नाही, संपत्ती आहे तर संतती नाही, संतती आहे तर संस्कार नाही, म्हणजे काहीतरी नाहीच आहे आपल्या आयुष्यात. पण इथं मात्र सगळं आपल्याला भेटतं. इथं आरोग्य नाही का तर आरोग्य आहे. पाऊस जरी आला आणि वर जरी वारं जरी लागलं तरी आमचे वारकरी पळतच पंढरपूरला चाललेले असतात. इतर संपत्ती म्हणजे तुकोबारांनी असलेली संपत्ती नाकारली, नसलेल्याचा तर विषयच येत नाही मग नाही का. तुकोबारा म्हटलं संपदा सोहळ्यांना आवडे म्हणाला आणि लागला टकळा पंढरीचा. आणि मग आपल्या सामान्य माणसाचं शहाणपण त्यातच आहे की आपल्याला संतांच्या मागे जाता आलं पाहिजे आणि सगळे वारकरी संतांनी दाखवलेल्या या मार्गावरून जातो. आणि जगाच्या पाठीवर माणसाला माणूस बनवणारा संप्रदाय म्हणजे फक्त वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाचे आपण सर्वजण पाहिजे आहोत याचा मला अभिमान आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. परेश्वर श्रामगड पायी करंजी घाटले श्री क्षेत्र पंढरपूर सर्व वारकरी पायी चालत आलेले आहेत. सर्वच करंजी ग्रामस्थ मंडळी असतील अगदी एकत्रीमध्ये येऊन सर्वांनी हा सोहळा एवढं सुंदर पार पाडण्याचं काम सगळेजण करत आहेत. आणि भगवंताचं नामस्मरण करत ज्ञानोबरायांच्या नामाचा पूजन करत करत आम्ही सर्वच वारकरी महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग आहे, म्हातारे आजी असतील किंवा छोटे छोटे मुलं सुद्धा आहेत, ते सगळे पंढरपूरचे त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललेले आहेत. सर्व वारकऱ्यांचं एवढं सहकार्य आहे. सगळे करंजी ग्रामस्थ पंचकृषीमधील सगळे भक्तजन मंडळी कोप्यामध्ये येऊन हे काम पुढे नेण्याचं करत आहेत. आणि आमच्या या सोहळ्याला दुसरं वर्ष आहे आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आमचा सोहळा खूप आत्तापर्यंत सुंदर पार पडलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थित सुंदर पद्धतीने जाणार आहोत. रामकृष्ण.